नाही हां. नाही माझा एकच प्रश्न होता, की हं, जसं देव हा आपल्यातच आहे, असं युनिफाईडमध्ये सांगितलं आहे किंवा समोरच्यामध्ये सगळ्यामध्ये चराचर सृष्टीमध्ये आहे, सगळ्यात आहे. पण मग आपल्या जे भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं, की 33 कोटी देव. मग ही हं. संकल्पना काय आहे? म्हणजे का ती तत्व आहेत का वेगवेगळी? म्हणजे देवीचं वेगळं, शंकराचं वेगळं, असं काही आहे का त्याच्यामध्ये शास्त्र? त्याबद्दल मला खरंच माहीत नाहीये. जेवढ्या गोष्टी मला म्हणतो ना, की अगदी व्यवस्थित माहिती आहेत किंवा थोडंफार माझ्या लॉजिकनी तेवढं मी सांगते. पण जे माहीत नाहीये ते खरंच मला माहीत नाहीये, की 33 कोटी वगैरे हां. असं का म्हटलंय. पण ज्या अर्थी म्हणले त्या अर्थी काहीतरी असेल, की त्या उच्च आयामी ऊर्जा असतील मला वाटतं, एवढ्या लेव्हलला हं, गेलेल्या. हं, असं काहीतरी हं, असणार आहे. हं, जर आपण ऊर्जेच्या हं, किंवा हायर फ्रिक्वेन्सीच्या भाषेत बोलायला गेलं तर, की देव म्हणजे हं. काय आहे ना, देव म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी आहे, उच्च आयामी ऊर्जा आहे. की हो, जसे स्वामी असतील किंवा गजानन महाराज किंवा गणपती बाप्पा किंवा हे बरोबर, म्हणजे महादेव. यांचं जेव्हा आपण बरोबर. महादेवांना तर आपण आदियोगी म्हणतो. तर खरं ती हं, कॉन्शियसनेस हं, चेतनाच आहे एक प्रकारची. ज्या हं. चेतनेमध्ये एकदम हाय फ्रिक्वेन्सी की ते त्या लेव्हलला उच्च गेले स्तरावर जे आहेत. हां, एकदम उच्च स्तरावर आणि त्यांना हं. आपण जेव्हा अनुभव पण येतात, की जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो, करतो ना, तेव्हा ते मदत करतात आपल्याला. हे अनुभव पण हां, आहेत सगळ्यांचे. तर त्यामुळे खरं आहे. ती हायर एनर्जीच आहे, ज्यांच्याकडनं आपण एनर्जी ट्रान्समिट घेतो. त्या जेव्हा मी गणपती हं. बाप्पांचं स्मरण करते, त्यावेळी मी त्यांना म्हणते, की हं. तुम्ही मला एनर्जी द्या, जेणेकरून मी ह्याच्यातनं बाहेर पडेन. मग ती कॉन्शियसनेसच आहे, बरोबर. एनर्जीच आहे, जी आपल्याला हं. एनर्जी ट्रान्समिट करते, असं मला वाटतंय. हं, मला हं. ह्याच्यातलं काही माहीत नाही जास्त. त्यामुळे मी जास्त त्या विषयावर हां. बोलत नाही. पण आणि असं नक्की जशी मला असेल, वाटतं की आपली मानसिकता आहे त्याप्रमाणे आपण त्या-त्या देवांशी कनेक्ट होतो असंही आपण हां, म्हणू शकतो. करेक्ट. आणि आपल्याच विचारांनी जर आपण सगळ्या गोष्टी करतोय ना, विचारातून सगळं, हं. तर आपण हा विचार जेव्हा करतो ना, की माझ्याशी गणपती बाप्पा कनेक्टेड आहेत, ते मला मदत करतायत. तर खरंच तसं घडतं त्यावेळी. आपणच क्रिएट करतोय ना. त्यामुळं असं असावं, असं येस, मला वाटतंय. मला ह्यातलं जास्त येस. काही माहीत नाही, की देवतांच्या हो, हो. बरोबर हां, काय आहे किंवा काय. पण मी आत्ताच एक नक्की. नुकताच घडलेला अनुभव सांगते. माझे वडील आणि हां, मी एका गणपती मंदिरामध्ये थांबलो होतो. त्या दिवशी माझी वहिनी यूएसला गेली आणि तिला ओके. थोडे विसाचे इश्यूज येत होते. 2 लहान मुली होत्या सोबत आणि त्यांना ह्या युद्ध हां, परिस्थितीमुळं हाँगकाँगवरनं जावं लागलं. 40 तासाचा प्रवास हां. घडला. मुली लहान आहेत ओके. म्हणून आम्ही त्यांना असं गाडीत बसवलं एअरपोर्टच्या हं, आणि तिथे जाऊन गणपती मंदिर होतं. तिथे पाया पडायला गेलो आणि माझे हं. वडील गणपती बाप्पांचे खूपच जास्त भक्त आहेत असे आणि अच्छा. खूप हां, पुजारी म्हणून पण त्यांनी खूप सेवा केली बाप्पांची. तर हां. ते असे हं, उभे होते आणि मी उभे होते आणि हं, आम्ही दोघांनी मनात असं म्हणलं, की त्यांचा प्रवास नीट होऊ दे, 2 लहान मुली आहेत वगैरे, वगैरे असं म्हणत होतो आणि काय झालं आतमध्ये ना हं, गाभाऱ्यामध्ये लाईट होता. आता हं. ज्या क्षणी माझे पप्पा असं जोरात म्हणाले, की "ह्यांना विजेचं हं. ते नीट होऊ दे, एवढं सगळं टेन्शन म्हणजे होतं त्यांना. तर नीट होऊ द्या" हां. असं वगैरे म्हणाले. त्यावेळेस आतला लाईट बंद चालू झाला. हे मी स्वतः डोळ्यांनी ओके. बघितलं माझ्या हां. मग मला हां, काय वाटलं, हां, की माझ्या आई होती तिकडे. मला वाटलं आईने काही चालू बंद केलं का काय? म्हणून मी बघायला लागले आई कुठे आहे? हां, तर खरोखर हां. जेव्हा पप्पांनी माझ्या ती प्रार्थना केली, की हे होऊ दे, त्या क्षणी तो मी लाईट बंद झालेला बघितला. तर मी माझ्या डोळ्यांनी त्या बरं. दिवशी अगदी क्लिअरली बघितलं. तो कधीच होत नाही किती तसं. छान. हां, पण हां. बरोबर ते सिग्नल दिलं गेलेलं मी पाहिलं. हां. तर विश्वास आहे आपला सगळा. हं. विश्वासावरच सगळं सुरू आहे. तर तसंच असेल सगळ्या 33 येस. कोटी देवांचं पण. थँक यू सो या. मच. थँक यू मनीषा ताई. हां, प्रियंका ताई बोला ना. 1 मिनिट मी फक्त हां, चार्जिंग ऑन करते. हां, प्रियंका ताई रामकृष्ण तुम्ही हरी. बोला. रामकृष्ण हरी. नाही ते 33 कोटी देवतांचं सांगितलं ना, हं. आता ताईंनी, तर त्याच्यामध्ये 33 कोटी देवता म्हणजे त्याच्यामध्ये कोटी म्हणजे अगणित ना आणि हां, त्याच्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र आणि 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार किंवा 1 प्रजापती, 1 इंद्र अशी पण गणना होते. अशी देवांची ती एक आहे म्हणजे ते अगणित आहेत. आणि एवढी मोठी पृथ्वी चालवायची तर तेवढ्या मोजक्या ह्याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे आता जसं मागे विपुलताई एका आपल्याला स्वाध्यायात मी प्रकाश ऐकलं होतं पाठवतातच आहे. हां, एका आता आपण स्वाध्यायामध्ये मी ऐकलं होतं, की जसं मेन ऑफिस असतं, त्याच्यात बॉस असतो आणि बाकी पण मॅनेजर्स असतात. तसे ते देव-देवता आहेत. असं हां, मी एका स्वाध्यायात ऐकलं होतं. हं. हां.
त्यांचे डिपार्टमेंट्स आहेत ठरलेले. हा, म्हणजे हेरार्की असं असल्यासारखं. हा हा हा. या असं अ, देवाने हे बघायचं, त्या देवाने ते कोटी तसं. म्हणजे देव. नंबर नाही पकडला जात. तो कोटी म्हणजे कॅटेगरी पकडली जाते. म्हणजे ते त्यांनी प्रियांकाताईने जे सांगितलं ना, की रुद्र, वसू असे जे आहेत, ते प्रकार हा आहेत. तर ते 33 हा कोटी म्हणजे आपण नंबर समजतो, पण ऍक्च्युअली नंबर नाहीये. हा 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 बरोबर. थँक्यू सो मच प्रियांका ताई नंदेश्री. आता आपणच ईश्वर बनत आहोत. आपण ईश्वराच्या फ्रिक्वेन्सीला जायची वेळ आली आता आपल्याला. कारण देव पण बघतायत ना वरून, की मानवानी पृथ्वीचं काय करून टाकलंय. म्हणून आता आपल्याला त्या ईश्वर गॉड फ्रिक्वेन्सीला घेऊन चाललेत सगळेजण. सगळेजण तेच सांगतात आणि खरंच तसं आहोत. त्याचेच तत्व आहोत, फक्त आपण विसरलोय. त्याचाच अंश आहे आपल्या आतमध्ये. मी कुठला तरी स्वाध्याय ऐकत होते रिसेंटली. कुठला तरी एक आहे स्वाध्याय. मी नाव नक्की सांगेन. त्या पुस्तकामध्ये ना असं दिलंय, की ना हां, मी एक पॉडकास्ट ऐकत होते ॲक्चुअली, की ती देवी-देवता असते ना, त्यांच्या सगळ्यांचे जे अंश आहेत ना, ते डिव्हाईड होतात. पार्टिकल्स त्याचे त्याचे हा फोटॉन किंवा हा त्याची एनर्जी आणि ती होऊन ओके. आपल्यामध्ये येते. म्हणून बघा, आपल्या एवढ्या हा हा देवतांपैकी आपल्याला एकाच देवतेची ओढ जास्त असते. आपले हम्म आपल्या सगळ्यांची गुरु इष्ट ठरलेले, देवता. की मला स्वामीच आवडतात. काही जण म्हणतात मला हा गजानन महाराजांवर विश्वास आहे. काही म्हणतात साईबाबांवर आहे. तर हे काय असतं, त्यांचेच पार्टिकल पुढे जाऊन तुम्ही जसं म्हणता ना डिव्हाईड होतात हा आणि ते हा प्रत्येकामध्ये ते अंश येतात आणि ते अंश आल्यावर हो. आपल्याला त्याच देवतेची इच्छा आवड लागते, ओढ लागते. इष्ट देवता म्हणू शकतो आपण. हां, इष्टदेवता म्हणून. हा असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. थँक्यू तर थँक्यू. थँक यू मनीषाताई. चला आपण थोड्या वेळ ना आपलं सुरुवात तरी करू, की आज आपण जे घेतोय तो खरंच हेल्थवरच आहे. तर सगळेजण त्याचा फायदा करून घेऊ, की हेल्थबद्दल बाबाजींनी काय सांगितलं ते ऐकू. तर आपल्या धड्याचं नाव आहे परिपूर्ण आरोग्य प्रकट करणे. परिपूर्ण आरोग्य प्रकट करणे किंवा ह्याला हिंदीमध्ये असं नाव आहे सही काय? स्वास्थ्य सृजन करणे असं काहीतरी नाव आहे. उत्तम स्वास्थ्य का सृजन करणं असं नाव आहे. म्हणजेच काय चांगल्या आरोग्याला निर्माण करणं, प्रकट करणं, निर्माण करणं असं काहीतरी असं तुम्ही त्या अर्थाने घेऊ शकता. परिपूर्ण किंवा चांगलं आरोग्य आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं मिळवायचं यासाठी हा धडा आपल्याला मदत करतो. या धड्यामध्ये पण जसं मी लिहिलं होतं ना, की एक सूत्रच बनवायचं. एक सूत्र म्हणजे काय सुविचार, अफर्मेशन तुम्ही त्याला काही म्हणा. असं एक वाक्य की जे तुम्ही आतमध्ये रिपीट कराल. ती गोष्ट मिळवताना. इच्छा असेल, प्रेम असेल किंवा चांगलं आरोग्य असेल. तर कोण वाचेल आज? कोणाला इच्छा आहे? वाचते म्हणलं मी. पुष्पा बोलते. हां. वाचा, वाचा. थोडं मोठा अक्षर कर. हं. मोठं झालं का? हो. थोडं मोठं. हं. बारीक दिसतंय का? नाही. नाही दिसत? हं. पहिले छान झालं होते मोठे. बरं ठीक आहे. हेच बघा. आता बघा. हां, हे. हां. ते स्क्रीन लहान होतीये. मला असं स्क्रीनमुळे. 250 करते 1 मिनिट. हां. हं. आता बघा. हं. आता आहे. हं. वाचू? हं. दररोज शांत साधनेच्या काळात हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या अस्तित्वाची संवाद साधत आहात ते दुसरे कोणी नसून तुमचे स्वतःचे आत्मस्वरूप म्हणजेच तुमचे उच्चतर स्वरूप आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाशी म्हणजेच
तुमच्या उच्च आत्म्याशी संवाद साधत आहात. तुमच्या इंद्रियांच्या पलीकडे जीवनाची अनेक सूक्ष्म रूपे अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी काही पूर्ण जागृत असून ती सतत आपल्याला योग्य मार्गदर्शन प्रदान करीत असतात. हं. समोरचे याचा अर्थ असा आहे, की आता तुम्हाला समजलंय सगळ्यांना, की तुम्ही ज्याच्याशी बोलताय ना, ते तुमचं स्वरूपच आहे. ज्याला आता आपण हायर सेल्फ, उच्च स्व म्हणत आलोय ना एवढे आठवडे. हे कोण आहे, कोण आहे? डोळे मिटतो, आपण आपल्या हृदयात जातो. तर हे कुणी नसून तुमचं उच्चतर स्वरूप आहे. म्हणजे तुम्हीच आहात खरं तर. केवळ तुम्ही ह्या शरीराच्या बाहेर विचार करताय त्याचा. ते शरीराच्या बाहेर असणारं असं तुमचं स्वरूप आहे. त्याच्याशी तुम्ही आता इतके दिवस झाले बोलताय. तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याशीच बोलत आहात. तुमच्या इंद्रियांच्या पलीकडे जीवनाची अनेक सूक्ष्म रूपे अस्तित्वात आहेत. त्यापैकी काही पूर्ण जागृत असून ती सतत आपल्याला योग्य मार्गदर्शन प्रदान करत असं. हे वाक्य खूप नीट समजून घ्या. तुमच्या इंद्रियांच्या पलीकडे जीवनाची अनेक सूक्ष्म रूपे अस्तित्वात आहे. म्हणजे काय माहिती का? ह्याला मल्टी डायमेन्शनल आपण म्हणू शकतो. मल्टी डायमेन्शनल जे त्या ताई दिवशी रेकॉर्डिंग चालू केलं का? हो, हो, ताई? रेकॉर्डिंग चालू आहे ना? हां, हां. चालू आहे ना? ओके. रेकॉर्डिंग हो, चालू आहे. त्या दिवशी तुम्ही तत्वमसीमध्ये ऐकलं असेल ना, जेव्हा दीप्ती मॅम म्हणत होत्या, की आपण मल्टी डायमेन्शन, वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये आपण कसे असतो, याबद्दल इथं बोलल्या. तुमच्या इंद्रियाच्या पलीकडे जीवनाची अनेक सूक्ष्म रूपे अस्तित्वात असतात. त्यापैकी सगळी काही पूर्ण जागृत असतात, जी आपल्याला सतत योग्य मार्गदर्शन करीत असतात. याबद्दल मी अजून तुम्हाला सांगेन उद्याच्या सत्रामध्ये. पण आत्ता फक्त लक्षात घ्या, की हे जे आपण आयुष्य बघतोय याच्यापेक्षा वेगळं म्हणजेच काय माहिती का? आत्ता बसल्या-बसल्या आपण एक विचार टाकला. तो विचार कुठे जातो? आपण बघितलं. तो विचार काय करतोय? काहीतरी निर्माण करतोय. कुठे निर्माण करतोय? एक विश्व निर्माण करतोय. मी इथं बसल्या-बसल्या आत्ता विचार करते, की मला जरा थोडंसं ना खाली फिरायला जायचंय किंवा मला आता थोडं झोपायचंय किंवा मला आत्ता टीव्ही बघायचा, पिक्चर बघायचा. मी 3 विचार टाकले हां, समजा नीट लक्ष द्या. मी 3 विचार बाहेर टाकले, की मला टीव्ही बघायचाय, मला खाली फिरायला जायचंय आणि मला झोपायचंय. हे तिन्ही विचार माझ्यातनं बाहेर आले. ह्या तिन्ही विचारांचं निर्माण होतं. हे तिन्ही विचारांमध्ये निर्मितीची शक्ती आहे. मग काय झालं, मी एक जण तुमच्याशी बोलतीये, माझी दुसरी व्हर्जन झोपलीये, तिसरी व्हर्जन टीव्ही बघतीये, चौथी व्हर्जन खाली वॉकला गेलीये. हे असं दिलंय. हे तुम्हाला असं घडतं, की ते कुठं घडतंय पण सूक्ष्म स्तरावर. जे ॲस्ट्रल वर्ल्ड आपण म्हणतो, सूक्ष्म जग म्हणतो, त्या जगामध्ये हे सगळं चालू आहे. म्हणजे माझ्या विचारांमध्ये किती फ्रिक्वेन्सी, एनर्जी आहे बघा. एक विचार बाहेर गेला, की ते तसं घडतं त्या ठिकाणी. ते ऑलरेडी सुरू झालं ते क्रिएशन. मग आपण हे जे सूत्र म्हणतो, इच्छा व्यक्त करतो, ते किती शक्तिशाली आहे. हां. त्यामुळे असं म्हणलंय, की ते तसे असतात, त्यापैकी काही जागृत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. यावर मी अजून तुम्हाला उद्या जेवढं माझ्या लक्षात आहे ना, थोडे उदाहरणं वगैरे असं सांगेन. हां. इथून वाचा ताई. हां. इ इतर काही सूक्ष्म जीवात्मे तुमचे लक्ष वेधून घेण्यातच आनंद मानतात. त्यांचा संवाद उपयुक्तही असू शकतो किंवा नसूही शकतो, परंतु तो तुमच्यासाठी निरुपयोगी किंबहुना कधी-कधी हानिकारक ठरण्याची शक्यता अधिक असते. याचा अर्थ असा नाही की त्या आत्म्यांचा हेतू जाणीवपूर्वक दिशाभूत करणे किंवा खोडसाळपणा करणे असतो. वस्तुत्व इतरांना खरे मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता आणि प्रगत इथं अक्षर प्रगल्भता दिसत नाही. त्यांची. प्रगल्भता त्यांच्यामध्ये अद्याप विकसित झालेली नसते. हं. पूर्ण वाचायचं? मी एवढं सांगते. म्हणजेच काय आहे ना, की काही सूक्ष्म लेव्हलला ना काही जीवात्मे असतात. म्हणजे आता इथं त्यांनी जीवात्मे असा शब्द वापरलेला आहे. अ, अ, हां. अजून एक मला तुम्हाला सांगायचं इथं जे दिलंय ना, तुमच्या इंद्रियांच्या पलीकडे जीवनाची अनेक सूक्ष्म रूपे अस्तित्वात आहेत. तर हे पण मला तेच सांगायला पाहिजे होतं मी खरं. पण मी ते मल्टी डायमेन्शनल समजले. कारण मी आज धडा वाचलेला नाहीये. त्यामुळे मी त्याच्याशी कनेक्ट केलं. पण ठीक आहे. आपले पण एक असतात मल्टी डायमेन्शन जे आहे ते पण योग्यच आहे इथं तसा विचार करायला गेला तर. दुसरा एक विचार इथं असा आहे, की जसं इथं बोललं ना, इतर काही सूक्ष्म जीवात्मे असतात. हां, तर म्हणजे बरोबर आहे, की मी म्हणलेलं बरोबर आहे. कारण इथं दुसऱ्या सूक्ष्म जीवात्म्यांबद्दल इथं बोललं गेलंय.
ठीक आहे. आणि आपल्याच जी स्वरूप आहे ना, त्याच्याबद्दल इथं बोललं गेलंय. म्हणजे बरोबर आहे, की आपलं जे स्वरूप आहे ॲस्ट्रल जगामध्ये किंवा जी अनेक सूक्ष्म रूपं आपली अस्तित्वात आहे, त्यापैकी काही पूर्ण जागृत म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शन आयामांमध्ये आत्ता ह्या क्षणाला समजा भाग्यश्री, ती इथं पण आहे आपल्यासोबत आणि वरच्या एका डायमेन्शनमध्ये 5व्या, 6व्या, 10व्या ह्या आयामांमध्ये तिचं ऑलरेडी एक व्हर्जन आहे. ती तिथून ती स्वतःलाच आत्ता इथं गाईड करते. असा इथे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, ज्याबद्दल आपण ना एक वेगळं सत्र घेऊ, ज्यामध्ये मी प्रयत्न करेन. हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण आणि हे समजून घेतलं ना, तर खूप फायदा होतो याचा, की आपल्याला ना आपला उच्च स्व तर संवाद करतच असतो, सांगतच असतो तो आपल्याला. पण आपलं स्वतःचं एक व्हर्जन जे वरच्या डायमेन्शनमध्ये आहे, ते आपल्याला सतत गाईड करतं. त्यांची पण आपल्याला मदत मिळते. सोबतच इथे जे लिहिलं ना, इतर काही सूक्ष्म जीवात्मे तुमचे लक्ष वेधून घेण्यात आनंद मानतात. आता जसं आपलं स्वरूप आपल्याला मदत करतं, तसेच ब्रह्मांडामध्ये इतरही काही जीव असतात, की जे काय करतात, आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं ना, की आपली एनर्जी तिथे जाते. मग ते काय करतात, की आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात. ज्याबद्दल बाबाजींनी 5व्या धड्यात सांगितलं, ज्यांना आपण अनिमंत्रित प्रभाव म्हणू शकतो. म्हणू शकतो त्यांना आपण अनिमंत्रित प्रभाव. त्यांना आपण बोलवलेलं नसतं, ते स्वतःहूनच येतात. आणि ते आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात. ध्यानामध्ये असेल, झोपलेले असेल किंवा इतरही वेळी. त्यांचा संवाद उपयुक्त असतो किंवा नसू शकतो, परंतु तुमच्यासाठी तो निरुपयोगी, कधी-कधी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आता तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल हां, म्हणजे अ, की ते जे लोकं भविष्य सांगतात ना, त्यांच्या कानामध्ये ते बोलतं कोणीतरी असं, असं तुम्ही ऐकलं असेल हां. ते हे असं. ते जीवात्मे असतात, जे सूक्ष्म स्तरावर असतात आणि त्यांना येऊन ते सांगतात आणि त्याप्रमाणे ते लोकांना रस्त्यावर फिरतात ना ते भविष्य सांगत वगैरे आणि त्यांचं ते बरेचदा ते खरं पण असतं, की तुमच्या अ, भूतकाळामध्ये असं झालंय, तसं झालंय असं सांगतात ते. आणि त्यावेळी असं वाटतं, "अरे ह्यांना कसं काय कळलं आपलं?" असं वगैरे म्हणतो ना, तर ते इथं त्यांच्या कानामध्ये येऊन ते बोलतात. तर ते बद्दल इथं सांगितलंय, की हे जीवात्मे तुमचं लक्ष वेधून घेण्यात आनंद मानतात. म्हणजे तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतात. का? कारण तुमची एनर्जी आणि खास करून जी लोकं उपासनेत असतात, साधनेत असतात, त्यांच्याकडे तर ते येतातच. कारण असतो आपला लाईट. आता आपल्याला समजलं ते काजवे जसे चमकतात ना, चमचम काजवे असे अंधारामध्ये, आपण सगळे तसे आहोत माहिती. जर कुणीतरी लांब ब्रह्मांडातून आपल्याला बघितलं ना बाहेरून, पृथ्वीच्या बाहेरून, तर आपण सगळे लाईट दिसणार आहेत. प्रकाश दिसणार, आपण असे चमचमणारे. असे आपण आहोत, प्रकाशाची रूपं. कारण आपल्या प्रत्येक पेशीतनं प्रकाश बाहेर पडतो. आपल्याला आपण दिसतो हाडामासाचे, पण आपण खरं तर प्रकाश आहोत. लाईट सारखे चमकतो आपण सगळेजण, तारे असल्यासारखे. मग अ, हे सगळे येतात आपल्याजवळ आणि आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात. आता हे कसे बोलतात तर विचारांमधून आणि ते विचार आपल्याला जे दिलेले असतात ना, सगळे चांगलेच असता नाही. कधी-कधी ते सांगतात चांगल्या गोष्टी पण. म्हणून इथं दिले की त्यांचा संवाद उपयुक्तही असू शकतो किंवा नसू शकतो. हे डिपेंड की तो जीवात्मा कसा आहे त्याच्यावर आहे. ती एनर्जी कशी आहे. ती जर अशी कुठली कर्म करणारी पुण्यात्मा असेल, चांगली असेल, ईश्वराच्या गुणांमध्ये असेल, डिव्हाइन असेल ती. ती जर असेल तर ती आपल्याला चांगलं काहीतरी सांगून जाईल, मदत करेल. पण समजा अ, तसं नसेल ना, ती कुठलीतरी भ्रमित आहे. स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. स्वतःनी शरीर सोडलेलं आहे, पण गोंधळलेल्या अवस्थेत जे अनिमंत्रित प्रभाव. तर ती येऊन आपल्याला चुकीचे विचार द्यायला लागते. चुकीचा मार्ग दाखवायला लागते. गाईडन्स चुकीचं द्यायला लागते. आणि मग काय लिहिलंय इथं, की याचा अर्थ असा नाही, की त्या आत्म्यांचा हेतू जाणीवपूर्वक दिशाभूल करणं किंवा खोडसाळपणा करणं. पण म्हणजे त्यांनी ते जाणीवपूर्वक नाही करत इंटेन्शनली, की आता ह्यांना त्रासच द्यायचा असं नाहीये. पण त्यांना खरं तर काय झालेलं असतं, की खरे मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता, म्हणजे ते अवेअरनेसच त्यांच्यामध्ये नसतो अजून. म्हणजे बघा, एखाद्या माणसाला अर्धवट माहिती, अर्धवट ज्ञान आहे. त्यालाच काही माहित नाही आणि तो दुसऱ्याला काहीतरी चुकीचं सांगतो. मग चुकीचं सांगितल्यामुळे नुकसान होतं. हे तसं आहे. म्हणजे एखादा असा डॉक्टर, की जो अजून त्याला स्वतःलाच काही त्या ट्रीटमेंटबद्दल माहीत नाहीये आणि तो पेशंटला चुकीची ट्रीटमेंट देणं, असं. त्याचं इंटेन्शन नाहीये, पण त्याला तेवढं अज्ञान आहे. म्हणून हे जे आत्मे असतात, ते जेव्हा असं काही येऊन सांगतात, तेव्हा बऱ्याचदा त्यांचा असा हेतू नसतो, की ह्याला काहीतरी आपण आता चुकीचं. पण त्याला जेवढं माहिती ज्ञान तेवढंच तो देणार ना, लिमिटेड ज्ञान. म्हणून तो येऊन असं सांगतो, असं इथं सांगितलंय. हां, इथून वाचा तुम्ही. प्रगल्भताचा अर्थ काय आहे विपुल?
प्रगल्भता म्हणजे हुशारी म्हणा, थोडक्यात बुद्धिमत्ता. म्हणजे एक प्रगल्भ म्हणजे पूर्ण अशी विकसित झालेली बुद्धिमत्ता असं. ज्ञानाची खोली असंही म्हणू शकतो. हा, अशा अर्थाने. म्हणूनच इथून आपल्या प्रत्येक शांत साधनेच्या काळात सांगितलेल्या सर्व प्रतिक्रिया नेहमी तंतोतंत पाळा. प्रत्येक वेळी परमेश्वराशी एकरूप व्हा. आपल्या आभा मंडळातील सर्व अनिमंत्रित प्रभाव पूर्णपणे दूर करा. आत्म्याकडून प्राप्त होणारा संकेत नेहमी निश्चित करा. ही संरक्षणात्मक तत्वे अत्यंत आवश्यक आहेत. त्यांना पर्याय नाही आणि त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. हा पॅरेग्राफ बघा, नीट लक्ष ठेवा. हा पॅरेग्राफ याला खूप महत्व द्या. आपण पहिल्या आठवड्यापासून म्हणजे दुसऱ्या आठवड्यापासून जसं आपल्याला समजलंय, तिसऱ्यापासून सुरक्षा कवचासह तिथून आपण आभा मंडळाची प्रक्रिया सुरू केली आहे ना. तर हे खूप ह्याच्यावर भर दिलाय बरं का बाबाजींनी पूर्ण पुस्तकामध्ये. तर सध्या तरी या गोष्टी खूप पाळा. जोपर्यंत आपण युनिफाईड करतोय, आपण रोज ध्यानाला बसतोय, हे करायचंच करायचं. कशासाठी करायचं सांगा? हे जे वरचं आपण आता वाचलं ना, की कसे हे जीवात्मे येतात आपल्यापर्यंत, आपल्याला डिस्टर्ब करतात, चुकीचे विचार देतात, दिशाभूल करतात. म्हणजे कोण? हे अनिमंत्रित प्रभाव. आता ह्या प्रभावांना त्यांनी इथे जीवात्मा असं म्हणले. त्या धड्यामध्ये अनिमंत्रित प्रभाव असं नाव दिलं होतं. पण आहेत ह्या सगळ्या विचारांच्या एनर्जी, विचारांचीच रूप आहे. थॉट फॉर्म आहे, थॉट एनर्जीज आहे. एनर्जीच आहे ती खरं तर, पण त्याला इथं त्यांनी जीवात्म्या असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय झालं, आपल्या प्रत्येक वेळी जेव्हा आपण शांतपणे ध्यानाला बसतो, आपली हृदयातली प्रक्रिया करत असतो ना, तेव्हा बघा नेहमी तंतोतंत पाळायची. म्हणजे करायचंच करायचं हे. प्रत्येक वेळी सुरुवात करताना तुम्ही पोथीही वाचत असाल, नामाला जरी बसत असाल, जे काही तुम्ही साधना करता, कंपल्सरी पहिलं वाक्य म्हणायचं, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. हे वाक्य ना, ह्या वाक्यामध्ये तुम्ही ऑलरेडी एका विश्वामध्ये तुम्ही ऑलरेडी म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणताय, तेव्हा तुम्ही एक होता, ती प्रोसेस सुरू होती लगेचच. आपल्या शब्दांमध्ये खूप ताकद आहे. म्हणून शब्द जपून वापरा, जपून वापरा. वास्तु तथास्तु म्हणते, हे सगळं त्याच्यासाठीच आहे. आपले शब्द म्हणजे आपले विचार आहेत. त्या विचाराची एनर्जी शब्दातून बाहेर पडते. त्यामुळं प्रत्येक वेळी आपण जेव्हा स्वतःबद्दल पण कोसतो, दुसऱ्याबद्दल पण वाईट हे करतो ना घरामध्ये पण, ते त्यावेळी तसं-तसं घडतं. हां, त्याच्यामध्ये किती आपण भावना ओतल्यात त्याच्यावर पण आहे. सहज एखादं वाक्य बोललो तर लगेच काही असा फरक नाही पडत. पण मी ते भावनेने जेव्हा म्हणते ना, फील करून जास्त, तेव्हा ते लगेच घडायला लागतं. असं पण आहे. पण शक्यतो सगळे विचार क्रिएट करतात काही ना काहीतरी. कारण एक जरी विचार बाहेर पडला तर तो एनर्जीच आहे, छोटा का असेना, सूक्ष्म का असेना. हां, सूक्ष्म स्तरावर तो विचार थांबतो ना तिथे जाऊन. म्हणून आपण सावध राहायचं आणि प्रत्येक वेळी आपण ईश्वरासोबत एक आहोत आत्ता म्हणलं, की त्या क्षणी आपण झालो एक त्याच्याबरोबर. तो विचार क्रिएट झाला आणि त्यावेळेस मी माझ्या डिव्हाइनमध्ये रूपामध्ये आले आणि त्या एनर्जीशी कनेक्ट झाले. त्यानंतर लगेचच काय करायचं? आपली ऑरा स्वच्छ करायची, लॉक करायची इतरांसाठी. आपला उच्च आत्म्याव्यतिरिक्त. संकेत निश्चित करा. संकेत जो आहे ना, म्हणजे की मी बसल्यानंतर विचारते, की उच्चस्व तुझा संकेत दे मला. तो जो आपण शिकला होता तिसऱ्या धड्यात. तो संकेत यायला पाहिजे. आला तर खूप छान आहे. त्या संकेताची प्रॅक्टिस करा अजून जरी नाही आला असेल. उच्च स्व म्हणजे तुमचा आत्मा आहे त्याला विचारा, की तू मला असा एक संकेत दे, की मी तुझ्याशीच बोलतीये. तो लगेच तुम्हाला संकेत देईल. जरी तेव्हा मिळाला नाही, आता प्रॅक्टिस करा. मिळेल तुम्हाला तो. आपल्या उच्च आत्म्याकडून निश्चित करा आणि ही संरक्षणात्मक तत्व वापरायची, ह्याला शॉर्टकट नाहीये कुठलाच. हे तुम्ही टाळू नाही शकत. हेच करायचं सुरुवातीला, मगच तुम्ही पुढे जायचं. तर ह्याच्यावर इतका भर दिलाय ना बाबाजींनी, तर ह्याला खरंच अगदी गंभीरतेने करा दरवेळी जेव्हा करतो तेव्हा. याचबरोबर या अभ्यासक्रमात स्वतःहून काही जोडू नका. हेही लक्षात ठेवा. पुढील टप्प्याची घाई करू नका किंवा अधिक विशिष्ट निर्मिती सूत्रे आत्मसात करण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत असा समज करून घेऊ नका. सर्वप्रथम सुरक्षितता हेच आपले कायमचे तत्व असावे. काळाला त्याचे काय करू द्या. प्रत्येक धडा जसा दिला आहे तसाच स्वीकारा. म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये युनिफाईडचा का एवढं विशिष्ट आहे बघा. आम्ही ह्याचं ट्रान्सलेशन करताना आपण खूप विचार करून हे करतोय. कारण एक-एक जे वाक्य दिलंय ना, हे बाबाजींचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये आपण अजिबात इकडचं-तिकडं करू शकत नाहीत. त्यामुळं काही शब्द तुम्हाला अवघड जरी वाटले तरी त्याला पर्याय नाहीये. त्या अवघड शब्दांच्या मागे सुद्धा त्याचा जो इसेन्स आहे ना,
जसं दिलंय तसंच टिकवायचं आपल्याला. काय होतं, ट्रान्सलेशन करताना ह्या गोष्टी इकडच्या तिकडं, तिकडच्या इकडं झाल्या ना, की ते तसंच फिरत राहतं सगळीकडं आणि मग जे मूळ दिलेलं आहे, जे बाबाजींना सांगायचंय त्याचा पूर्ण एक अर्थ बदलतो. त्यामुळे दीपकदादा आणि मी ही पूर्ण काळजी घेतोय, की जेव्हा-जेव्हा आपण हे ट्रान्सलेट करू ना, ते खूप व्यवस्थित जसं दिलंय तसंच करायचं. तसंच त्याची प्रॅक्टिस करताना पण तेच आहे, की स्वतःहून काही जोडायचं नाही. आता तुम्हाला आठवत असेल, कालचं मी एक वाक्य हे वाचताना मला कालचं वाक्य आठवण झाली. मी तुम्हाला म्हणलं, की जेव्हा मॅनिफेस्ट करता इच्छांचं जग, तेव्हा डोळ्यापुढे तुम्ही इमॅजिन करू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता. हे बाबाजींनी नाही दिलेलं पुस्तकामध्ये. हे मी माझं सांगितलं होतं. हे मी म्हणले पण तुम्हाला. बरं मी ते का म्हणले? कारण जेव्हा मी फील करते ना डोळे बंद करून, ती इच्छा माझी पूर्ण झाली असं म्हणून, तेव्हा मी डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज झालं समजा, तर ते पण आपले इंद्रियच आहेत. त्यामुळे काही एवढा त्याच्यात फार मोठा असा बदल नाहीये. तो बदल ठीक आहे, कारण तुम्ही इच्छा करताय आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यांपुढे तसं येतं. जसं श्री दादांना त्या दिवशी ते फील झालं, पाऊस पडताना वास आला त्यांना, असं ते झालं. हे होतंच, कारण आपली इंद्रिय, आपलं शरीर सगळं त्याच्यात इन्व्हॉल्व होतं. पण दुसरं काही जोडायचं नाही. म्हणजे की हे असं आहे, मग तो लाईट आहे, लाईट आला, पांढरा लाईट, निळा लाईट, हे जे असं आपण वेगवेगळं ऐकतो, तसं काही नाही. जे दिलंय तेवढंच करायचं, त्याचप्रमाणेच करायचं आपण, असं इथं सांगितलंय. पुढील टप्प्यांची घाई करू नका आणि अधिक विशिष्ट निर्मिती सूत्रे म्हणजे आता आपण एक जनरल छोटी-छोटी उदाहरणं घ्यायला सांगितलेत ना त्यांनी आपल्याला, की अगदी तुम्ही पहिला विश्वास बसेपर्यंत छोटे-छोटे अनुभव घ्या. मग त्याच्यानंतर तुमचे आयुष्यातले मोठे निर्णय असतील किंवा काय असेल, इच्छा असतील मोठ्या अशा, त्यावेळेस तुम्ही मग विशिष्ट निर्मिती, मग त्यावेळेस तुम्ही ते ते फॉर्म्युला वापरायला लागा. पहिला तुम्ही आतमध्ये एक विश्वास प्रकट होऊ दे, की हो, मी जेव्हा ह्या पद्धतीने करते तेव्हा मला अनुभव येतायत. मग तुम्ही हे वरच्या लेव्हलला न्या असं म्हणलंय. म्हणजे सुरुवातीला एक लहान बेसिक टप्प्यावर राहा. सर्वप्रथम सुरक्षितता. हेच आपले कायमचे तत्व. म्हणजे पहिल्या वेळेस आभा स्वच्छ केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आभा स्वच्छ करायची, लॉक करायची, सुरक्षा संकेत मागायचा कधीही, ही सुरक्षितता. हेल्मेट घालायचं, मग बाहेर जायचं तसं. आपल्या घराला कुलूप लावायचं. ही सगळी आपण काळजी घेतो, की आपल्या घरामध्ये चोरी होऊ नये, आपल्या शरीराला इजा होऊ नये. अगदी तसं. ही सुरक्षितता कंपल्सरी करायची ह्या स्टेप्स आणि मगच पुढे जायचं. अं, काळाला त्याचे कार्य करू द्या म्हणजे काय, की तुम्ही सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या नाहीत. काही गोष्टी तुम्ही युनिव्हर्सवर, ब्रह्मांडावर, निसर्गावर सोडून द्यायचा टाईम खास करून. हे असं झालंच पाहिजे किंवा हे व्हायलाच पाहिजे, तेव्हाच झालं पाहिजे. ह्याच्यासाठी इथं आपल्याला खास काही गोष्टी सांगितल्यात. ह्याच्या आधी हे सगळं सांगितलं नव्हतं. आत्ताच सांगितलंय. कारण आपण साधारण त्या फेजमध्ये आलोय, की जिथं आता आपण इच्छा निर्माण करणं, हे सगळं करतोय म्हणून, की तुम्ही काही गोष्टी सोडून द्या, की जे होत आहे ना ते स्वीकारा, असंच म्हटलं गेलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये आपलं काही हित असणार आहे, आपले काही लेसन्स असणार आहेत, जे आपल्या उच्चस्वला माहीत असतं. इथून वाचत आहे हळू-हळू. हां, हां. हळू-हळू तुम्ही खूप मोठा आध्यात्मिक प्रवास सुरू केला आहे. आता तुमच्या दिव्य स्वरूपाची, परिपूर्णतेची आणि पवित्र्याची जाणीव तुम्हाला सहज आणि स्वाभाविक झाली आहे. सर्व जीवमात्राशी आणि संपूर्ण सृष्टीशी असलेल्या तुमच्या एकत्वाचे सत्य आता तुम्ही अनुभव लागला आहात. तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे निर्माते आहात आणि तुमच्या प्रत्येक विचारातून तुमचे अनुभव सतत घडत असतात. हे आता तुम्हाला स्पष्टपणे समजले आहे. तुमचे विचार जेव्हा ईश्वराच्या विचारांशी पूर्णपणे सुसंगत आणि एकरूप होतात, तेव्हा तुमच्या प्रत्येक अनुभवाची गुणवत्ता म्हणजेच तुमच्या जीवनाची गुणवत्ता किती अधिक शांत, आनंदमय, प्रेममय आणि दिव्य बनते, याची आता तुम्हाला सखोल अनुभूती घेऊ लागलेली आहे. म्हणजे आता ह्या धड्यापर्यंत येईपर्यंत ना आपल्या सगळ्यांना खूप काही गोष्टी समजल्यात, राईट? पहिल्यापासून आपल्याला खूप छान-छान काही-काही बरचसं आपल्याच आयुष्याबद्दल समजलंय. आपण सगळ्या जगाचं नॉलेज घ्यायला जातो. जनरल नॉलेज खूप आहे आपल्याला. हिस्ट्री माहिती, हे माहिती. पण आपल्याबद्दल काहीच माहिती नाही आपल्याला. आपण आपली उत्तरं, प्रश्न सगळं काही बाहेर शोधतो कुणाबरोबर तरी. कुणीतरी सगळ्यांवर जबाबदारी टाकतो, बाहेरच्याला दोष देतो. हेच आपण आत्तापर्यंत केलंय. आता ही वेळ आली की जिथं आपण शिकायला लागलो, की आपण कोण आहोत? आपल्यात काय शक्ती आहे? जे म्हटलं जातं, "आज जा, आज जा" आणि तुमची उत्तरं हे खरोखर आता आपल्याला बघायला मिळायला लागलंय.
आणि हे हळू खुलत जाणार. मी तुम्हाला आत्ताच सांगते, की आत्ता काही गोष्टी ना लगेचच नाही कळणार. हे खुलत जातं ज्ञान जसं-जसं आपण अजून आपल्या उच्च स्वरावर हृदयात बसायला लागतो. हे ज्ञान इतकं पवित्र आणि दिव्य आहे मी सांगते, की खूप अनुभव येतील तुम्हाला. प्रत्येक टप्प्यावर अनुभव येतील. जेव्हा तुम्ही हृदयात जाल आणि त्या अनुभवांबरोबर म्हणतो ना, ईश्वराबरोबर एक होण्याचा अनुभव घ्यायला लागाल. तर ह्याला स्वतःला पण थोडा वेळ त्याच्यासाठी द्या, की हे सगळं अनुभव करण्यासाठी. बऱ्याचदा असं होतं, की एक 10-12 आठवडे झाले, की आपल्याला असं वाटतं, "अरे, मला तर अनुभव येत नाहीयेत किंवा हे काम नाही करत आहे." ह्यासाठी मी हे सांगते, की असं होऊच शकत नाही, की आपण हे शिकतोय आणि आपल्याला अनुभव नाही येत आहे. थोडा वेळ द्या, की इतक्या वर्षाचं जे आहेत आपले अनुभव, ते बाहेर काढणं आणि नवीन विचार घेणं यासाठी काही गोष्टी त्याच्या मार्गानेच होतात आणि वेळ लागतो. त्यामुळे आता आपल्याला समजतंय आपल्या पावित्र्याची जाणीव आपल्याला होती, की आपण कसे ईश्वराच्या प्रतिमेत खरं बनलो होतो. काही गोष्टींमुळे आपण ते विसरलो. सगळ्या जीवांशी, सृष्टीशी आपलं एक नातं आहे. ते आता आपल्याला समजतंय, की आपणच सृष्टीत आहोत. सृष्टी आपल्यात आहे. जे नदी, धरणं, पाणी, समुद्र, डोंगर जे बाहेर बघतोय ते सगळं आपल्या आत आहे. जे भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं होतं, जेव्हा ते केले होते, तेव्हा आतमध्ये सगळी सृष्टी दिसली होती. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे आपण अनेक वेळा ऐकलंय. तसंच आहे. आणि आपल्याच विचारांनी आपण आपलं जीवन निर्माण करतो. हे वाक्य पुन्हा इथं हायलाइट केलेलं आहे, की तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाची निर्मिती आहात आणि एका विचारातून तुमचे अनुभव सतत घडत असतात. हे आता तुम्हाला स्पष्टपणे समजलंय. मग आपल्या विचारातून काही असा अनुभव आला जो मला आवडला नाही. तर त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकत नाही, की असं झालं म्हणून. कारण जो व्यक्ती, जे अनुभव आपण घेतला ज्या प्रसंगाचा, तो आपल्याच कुठल्यातरी विचाराचा परिणाम आहे. हं. हे आपल्याला आता समजलंय. आपण जेव्हा ईश्वराच्या विचारांबरोबर पूर्णपणे सुसंगत एकरूप असतो, तेव्हा प्रत्येक अनुभव तुमचा तितका सुंदर, प्रेममय म्हणजे ईश्वरी गुणांमध्ये आपल्याला मिळतो थोडक्यात. की जेव्हा मी त्याच्याबरोबर एक असते असं म्हणते, म्हणून काय करायचं, सतत म्हणायचं. ज्यावेळेस आपल्याला असं चिड होती, राग येतोय, निराशा होती ना, म्हणायचं सरळ, की मी आता ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराचे विचार माझेत, ईश्वराचे गुण माझेत, मी प्रेम आहे, प्रकाश आहे. ही आपली अफर्मेशन आहेत. हे आपले सुविचार आहेत. हे आपले सत्य आहेत, जे आपण सारखे रिपीट करणार आहेत. आणि त्यानुसारच आपली व्हायब्रेशन्स चेंज, एनर्जी चेंज, फ्रिक्वेन्सी चेंज आणि रिॲलिटी चेंज हे सगळं घडायला लागतं. म्हणून हीच आपली अफर्मेशन आहे. हेच लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, तुमच्या जीवनाची गुणवत्ता किती सुंदर आहे, याचं तुम्हाला कळायला लागेल. आत्ताच आपल्याच ग्रुपमधल्या सुष्मिता त्यांचे इतके सुंदर त्यांचा अनुभव त्यांनी मला दिलाय. तो मी उद्या शेअर करेन तुमच्याबरोबर. खूप त्यांना छान अनुभव आला. अगदी अजून तर त्यांनी इतकं खोलवर सुरू पण नाही केलंय, पण त्यांना कुठेतरी ते जाणीव व्हायला लागली, की होतंय बाबा माझ्या विचारांमध्ये खरंच आहे. मी स्वतःला थोडंसं बदललं तर खरंच ते होतं. जसं मी आता माझ्या घरातलं पण तुम्हाला सांगितलं उदाहरण. तर आपल्या विचारांनी व्हायब्रेशन्स चेंज होतात. आपल्याला एकदा समजलं ना, की माझ्या विचारांमध्ये काहीतरी दोष आहे. थोडी आपण जबाबदारी घ्यायला शिकलो ना, की बघा खूप फरक पडायला लागतो. सगळं आयुष्य बदलायला लागतं आपलं. तसंच त्यांचं पण झालं. त्यांनी पण तो अनुभव सांगितला. एवढा पॅराग्राफ घेऊ आपण आणि मग थांबू. हां. जेव्हाही तुम्हाला वेदनेचा अनुभव येतो, तेव्हा समजून घ्या की तुमच्या विचारांना शुद्ध करण्याची गरज आहे. ईश्वराच्या विचारामध्ये वेदनेला कधीही स्थान नसते. त्याच्या विचारातून केवळ त्याचे दिव्य गुणच प्रगट होतात. ईश्वर म्हणजे वेदना नव्हे, त्याला अशा कोणत्याही अनुभवाचे ज्ञान नाही. वेदना ही तुमच्या स्वतःच्या विचाराची निर्मिती आहे. आज वैद्यकीय विज्ञान देखील मानवी विचारशक्तीचा शरीरावर होणारा प्रभाव मान्य करू लागले आहे. याचे पुरावे आता अत्यंत ठोस आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेकांनी स्वतःला पूर्णतः निरोगी समजून त्यावर अखंड विश्वास ठेवून अशा असाध्य वाटणाऱ्या आजारांवरही मात केली आहे. ताणतणावाशी संबंधित आजाराभोवती विज्ञानाचे एक नवीन क्षेत्र विकसित होत आहे. मनातील विचार आणि मानसिक घटक वेदनेचा अनुभव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. हे आता व्यापकपणे स्वीकारले गेले आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा सुद्धा एखाद्या आपल्याला आता माहिती की जेव्हा पण असं दुःख आलं, तर त्याचा अर्थ असा आहे की कुठलातरी एक विचार होता, ज्या विचारातून हे माझ्यासमोर हे उभं राहिलं. हे आता आपल्याला अगदी पक्कं समजतंय, की असं होतं विचारातनं निर्माण करतो आपण.
त्याच्या विचारांमध्ये ईश्वराचे विचार जेव्हा आपण म्हणतो, की माझे विचार आणि त्याचे विचार अगदी सारखे आहेत, त्याचे विचारच माझे आहेत, तेव्हा फक्त आणि फक्त दिव्य गुणच परत दिसतात. हे पुन्हा रिपीट केलंय बघा, प्रत्येक धड्यामध्ये हे दिलेलं आहे, की ईश्वराच्या विचारांमध्ये ना वेदनेला स्थान नाहीये. हे वाक्य ना जवळ-जवळ सगळीकडे आणि परत प्रत्येक धड्यामध्ये आपल्याला पुन्हा बाबाजी सारखं-सारखं आठवण करून देतात, की ईश्वर म्हणजे प्रेम आहे, ईश्वर म्हणजे प्रकाश आहे, तुम्ही पण तेच आहात, प्रतिमा आहे. हे हे खूप आपल्याला वाटतं, हे का पुन्हा-पुन्हा दिलंय? हे रिपिटेशन का महत्वाचं आहे? कारण ह्या रिपिटेशनतूनच आपला प्रोग्राम चेंज होतोय. जितक्या वेळा मी ती डोळ्यासमोर वाक्य बघते ना, त्या प्रत्येक शब्दाला जेव्हा बघते आणि जेव्हा ते मी ऐकते, तेव्हा खरोखर ते माझ्या आतमध्ये जाऊन ते बिया बदलायचं काम, ते प्रोग्राम चेंज करायचं काम करतं. म्हणून इतक्या वेळा रिपिटेशन आहे, की पुन्हा-पुन्हा आठवण करून दिली जाते प्रत्येक धड्यामध्ये, की तुम्ही किती शक्तिशाली आहात, तुम्ही किती ईश्वरी आहात, तुम्ही कसे त्याच्या प्रतिमेत आहात. कारण आपण काय म्हणतो, आपण आठवतोय. मग विसरलेल्या माणसाला आठवण करून द्यायची, ती कशी द्यायची? अशीच द्यायची ना. ती सारखं-सारखं सांगावं लागतं आपल्याला. मग ते कारण आपण विसरलोय. म्हणून ही दिलेली आठवण आहे सारखी-सारखी, की त्याच्या विचारांमध्ये वेदनेला स्थान नाही. मग आपल्या आयुष्यात वेदना कशी आली? त्रास का होतोय आपल्याला? जर मी ईश्वराच्या विचारामध्ये आहे, त्याचे विचार, माझे विचार सारखे आहेत, तर मग माझ्या आयुष्यात त्रास का? त्याच्या तर विचारामध्ये वेदना नाहीये, त्रास नाहीये. मग ह्याचा अर्थ असा आहे, कुठेतरी माझ्या विचारांमध्ये चूक आहे. काहीतरी चुकतंय माझ्यात, जे मला सुधारायची गरज आहे. त्याच्या विचारातून केवळ त्याचे दिव्य गुणच प्रकट होतात. ईश्वर म्हणजे वेदना नव्हे. त्याला अशा कोणत्याही अनुभवाचे ज्ञान नाही. आता हे ईश्वर म्हणजे कुणी व्यक्ती आहे का? की आपण असं लिहिलंय, की ईश्वर आहे ना, तो वेदना मुक्त आहे आणि त्याला काही अनुभव नाहीये. त्याला ईश्वराच्या गुणात वेदना, त्रास नाहीच आहे. तर ईश्वर कोण आहे? ईश्वर म्हणजे ती शक्ती ज्याच्यातून आपण निर्माण झालोय. ती कुणी एक नाहीये. हे जे 33 कोटीचा विषय निघाला ना मगाशी, हे सगळे 33 कोटी देव, आपण सगळे, आपल्या सगळ्यांची जी कलेक्टिव्ह चेतना होते ना, ती म्हणजे ईश्वर आहे. की ज्याला आपण सगळ्यांना एक करा. एकीचे बळ. 5 बोटं आपली केली, की एक हात जसा तयार होतो ना, तसं तुम्ही सगळ्या शक्तींना एक करा. त्या सगळ्या शक्तींना एक केलं, की तो एक ईश्वर, सोर्स म्हणा, त्याला स्रोत म्हणा, ती आहे. मग आता जेव्हा त्या गुणांमध्ये दुःख नाहीये, त्रास नाहीये, मग आपल्याला कसं काय होतंय? म्हणजे आपण त्या विचारात नाहीये थोडक्यात. आपले विचार वेगळे आहेत. काहीतरी आपले भ्रमित कल्पना आहेत, चुकीचे विचार आहेत, जे ईश्वरी विचार नाहीयेत, म्हणून आपल्याला त्रास होतोय. वेदना ही तुमच्या स्वतःच्या विचारांची निर्मिती बघा. वेदना ही तुमच्या स्वतःच्या विचारांची निर्मिती आहे. एखाद्या माणसाने आपल्याला प्रेम द्यावं, तो आपल्यावर प्रेम करत नाही, मी एकटी पडलीये, मी एकाकी आहे. हे विचार ईश्वराचे नाहीयेत. ईश्वराचे विचार कधीही त्रास देत नाहीत. ईश्वराचे विचार नेहमी आनंद देतात. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी सगळ्यांवर प्रेम करते, मी स्वतःच प्रेम आहे. मी परिपूर्ण आहे, मी समाधानी आहे. हे ईश्वराचे विचार आहेत. त्याचे गुण, त्याचे विचार हे आहेत. मी आहे, आत्ता आहे मी. वर्तमान काळात मी आहे. मी प्रेमच आहे. हा ईश्वराचा विचार आहे. तो वेदना देतो आपल्याला. जेव्हा-जेव्हा मला असं वाटतं, की मी एकटी पडलीये. मी एकटी आहे माझ्या आयुष्यात. मला कुणाचा सपोर्ट नाही मिळाला. मला कुणाचं प्रेम नाही मिळालं. ह्या विचारांनी आपल्याला त्रास होतोय, लक्षात घ्या. तो माणूस तुम्हाला तेच रिफ्लेक्ट करतोय, कारण तुम्ही तेच विचार करताय. ज्या क्षणापासून मी बदलायला सुरू करते, की मी प्रेम आहे, म्हणजे ईश्वराचा विचार आला. मी प्रकाश आहे. त्यावेळेस माझी रिॲलिटी समोरची त्या व्हायब्रेशननी मीच चेंज करते. हे खोलवर समजून घ्या. की वेदना ही तुमच्या स्वतःच्या विचारांची निर्मिती. मला त्रास कधी होतो? त्या माणसाने मला बोललं, केलं मान्य आहे मला. पण त्याचा विचार करून मला जास्त त्रास होतो ना. आणि कुठेतरी ते जे बिहेवियर आहे मला जे आहे ते विचारांनीच निर्माण झालेलं आहे. फक्त मला माहीत नाहीये. ज्यावेळेस मी हे सगळं समजून घेते, असा अभ्यासक्रम आला, इथून माझी रिॲलिटी मी बदलायला सुरू करते. मी एक-एक विचार बदलते. विचारातून जेव्हा ती स्थिरता येते, व्हायब्रेशन्स चेंज होतात, तेव्हा रिॲलिटी पण बदलते. म्हणून हे लिहिलेलं आहे ना, फार महत्वाचं आहे. आतापासून आपली जी कुठलीही कंप्लेंट असेल आपल्या आयुष्यात, कुणाला जबाबदार धरणार आपण? स्वतःलाच. माझ्याच विचारामध्ये काहीतरी सुधारणा करायची गरज आहे. सुधारायचंय. फक्त सुधारायचंय आपल्या विचाराला. आज वैद्यकीय विज्ञान देखील ह्या सगळ्यांचा शरीरावर होणारा प्रभाव मान्य करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण यू कॅन हील युअर लाईफ वाचतो. लुईस हेचं,
जे तर त्यांनी पूर्ण सांगितलंय किंवा इतरही सगळीकडे आता सांगतायत, की स्ट्रेसमुळे हे होतंय, ते करताय, तुम्ही ध्यान करा. डॉक्टरही सांगतात. तर हेच आहे, की आज विज्ञान सुद्धा हे सांगतंय आणि ह्याचे भरपूर पुरावे आहेत. अनेकांनी स्वतःला पूर्णतः निरोगी मानलंय आणि हां, हे जे आहे ना, अनेकांनी स्वतःला पूर्णतः निरोगी मानून त्यावर विश्वास ठेवून असाध्य वाटणाऱ्या आजारांवर मात केली आहे. अफर्मेशन. निरोगी मानून विश्वास ठेवून म्हणजे जे आता आपण बाबाजी आपल्याला सूत्र म्हणतात ना तयार करा, तेच की अफर्मेशन्स किंवा त्याला सुविचारच ना चांगला विचार. विश्वास ठेवून म्हणजे काय? मानणं म्हणजे काय? विचारच करतो आपण. म्हणजे आपण जेव्हा हे विचार करायला लागतो, तेव्हा शरीरातले आजार पण बाहेर जातात. आणि त्याचं स्वतः उदाहरण जी यू कॅन हील युअर लाईफ लुईस स्वतः तिला कॅन्सर झालेला. त्यावेळेस ती कशी बरी झाली आहे त्याचं पूर्ण तिचा एक जर्नी आहे. जो YouTubeवर आहे. तुम्ही ऐकू शकता. असे अनेक जण आहेत, की आजही जे सगळेजण केवळ अफर्मेशन्स म्हणतात, त्यातनं बाहेर येतात. औषध गोळ्या चालू असतात, पण जेव्हा आपण पॉझिटिव्हली म्हणतो, सकारात्मक त्या विचारांना आत घेतो, तेव्हा आपल्या शरीरामधली काल जे आपण बघितलं, एक-एक पेशी जिवंत आहे. आणि ती ती एक पेशी म्हणजे पूर्ण शरीर आहे. त्या सगळ्या पेशींमध्ये ते व्हायब्रेशन्स पसरायला लागतात. आपण आनंदात असलो, की आपल्याला इतक्या आनंदाच्या लहरी बाहेर येतात ना शरीरातनं, पूर्ण शरीर आनंदात असतं. तसंच आहे, की तुम्ही ज्या विचारांमध्ये असतात, ते विचार तुमच्या संपूर्ण शरीरात असतात, केवळ मनात नसतात. तुमची बॉडी कॉन्शियस जी चेतना आहे ना बॉडीची किंवा एक-एक पेशी आहे ना, ते सगळ्यांमध्ये ती विचार असतात. आणि त्यानुसार ते एकदम लो व्हायब्रेशनला व्हायब्रेट होत असतात, स्पंदनं त्यांची. आणि एकदम खुश झालो, आनंद झालो किंवा राग पण खूप आला. कुठलीही भावना तीव्र असेल ना, त्यावेळी त्याची व्हायब्रेशन्स वाढतात, कंपनं वाढतात. अगदी हे आहे सगळं ह्याच्यामागे बरचसं सायन्स आहे या गोष्टींच्या मागं. आपल्यालाही खूप गोष्टी ह्याच्यातल्या माहिती आहेत सगळ्यांना. तर त्याच्याबद्दलही तिथं सांगितलंय, की ताण-तणावाशी संबंधित आजाराचं एक विज्ञान आता नवीन येतंय, की आत्ता-आत्ता खूप अवेअरनेस वाढतोय, की कसं तुमच्या विचारांमुळं तुमचं शरीर बिघडायला लागलंय. चुकीच्या विचारांनी. हे आता आपण जास्त ऐकतोय. आधी इतकं आपल्याला माहीत नव्हतं. पण जसं कोव्हिड नंतर वगैरे ह्या गोष्टी जरा जास्त प्रमाणात वाढल्यात, की लोकांना समजते, की स्ट्रेसमुळं आपले हार्मोन्स त्याला कॉर्टिसॉल म्हणतात. काय अजून बरीचशी हार्मोन्सची नावं सांगितली जातात. हे रिलीज होतं ते. तर हे सगळं कळलंय, की कसं स्ट्रेसमुळं पळापळी करणं, टेन्शन घेणं या गोष्टींमुळे आपलं शरीर कसं अ, चांगलं राहायला पाहिजे ते राहत नाही. मनातले विचार आणि मानसिक घटक वेदनेचा अनुभव निर्माण करण्यास कारणीभूत असतात. हे आता व्यापकपणे स्वीकारलं गेलंय आणि हे सांगितलं गेलं होतं जेव्हा नवीन ऊर्जा पृथ्वीवर व्हायला लागेल ना, यायला लागेल 1987 पासून सुरुवात झाली. सनशाईन बिफोर द डॉन पुस्तकाप्रमाणे. तेव्हापासून ह्या ऊर्जेला खूप मोठ्या प्रमाणात वाहतीये. म्हणजे काय आहे, की लोकांच्या चेतनेमध्ये विस्तार होतोय. लोकं स्वतःची काळजी घ्यायला लागली. शरीराची काळजी, मनाचं आता आजकाल मेडिटेशन शिवाय तर मेडिटेशन, ध्यानाचा तर अवेअरनेस खूप घरोघरी वाढलाय. तर हे सगळे बदल आहेत, की जे परिणाम आहेत, की लोकांना समजायला लागले, की आपल्या विचारांचा शरीराशी कसा संबंध आहे. आणि त्यामुळे जो अवेअरनेस वाढलाय, त्यामुळे हे सगळे आता बदल आपल्याला दिसतायत. त्याला आपण परिवर्तन म्हणू शकतो. हेच ते परिवर्तन आहे, जे पूर्वी नव्हतं. आता लोकं स्वतःची पण काळजी घेतायत. प्रयत्न करतायत, की स्ट्रेस वगैरे ह्या गोष्टी थोड्या बॅलन्स करता याव्यात. याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतायत. जसा वेळ मिळेल तसं ध्यान करतायत. कारण दोन्ही गोष्टी सांभाळायच्यात म्हणून. प्रॅक्टिकल उपाय काढायचा सगळेजण प्रयत्न करतायत. पण हे अवेअरनेस किमान वाढला तरी आहे लोकांमध्ये. तर आपण इथंच थांबू आणि बाकी पुढचं जे आहे ते घेऊ आणि ह्या धड्यामध्ये सुद्धा ना आपल्याला बाबाजी एक सूत्रच तयार करायला सांगतात बेसिकली आणि ते सूत्र तेच आहे जे आपण मागच्या धड्यांमध्ये वापरलं, की माझा ईश्वर आणि मी अ, अ, क्षमाशीलतेने आणि हे करतो, की ते जे आपल्याला आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. तर आपण ह्या धड्यामध्ये पण तो विचार मागणार आहे, की ज्याच्यामुळं मला आत्ता त्रास होतोय शरीरात. काय त्रास आहे ना आपला, त्यासाठी आता आपल्याला विचार मिळणार आहे. आणि ही प्रॅक्टिस खूप छान करा. कारण जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं ना, मला ताप आलाय, मला अचानकच मायग्रेन वाटतंय, मला अचानकच डोकेदुखी वाटतेय, तर टेम्परेचर पण वाढण्याचं पण रिझन आहे. टेम्परेचरचं आहे. प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं रिझन आहे. तर त्या गोष्टी ना आपण ह्या धड्यामध्ये थोडंसं शांत बसून गेलो ना हृदयामध्ये, की आपल्याला तो विचार प्रकट होतो आतनं. ते कळतं आपल्याला, की काय मला अ, कुठला विचार आहे जो हा आजार देतोय, म्हणजे हा त्रास होतोय. मग तो विचार आला ना, मग त्याला सुधारायचं. आपण गेले 3 आठवडे, 4 आठवडे हेच करतोय. कधीपासनं? इच्छांपासून. मी का सांगते? कारण तुम्हाला लक्षात यावं, की ह्याचं कनेक्शन कसं आहे. तर तुम्ही हे थोडं नीट समजून घेतलं ना, तर तुम्हाला खूप सोपं जाईल, की सूत्र बनवायचं कसं. त्यासाठी मी फक्त ना तुम्हाला एक हे दाखवते. ही एक स्क्रीन दाखवते.
हे सूत्र आहे ते ज्याच्याबद्दल आता आपण बोलतोय. ईश्वर आणि मी विचारांचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो, स्वीकार करतो. ह्याच्यामध्येच आपण मागचे 4 आठवडे म्हणजे इच्छांपासून आपण हेच करतो. ह्याच्यामध्ये हे जे दिसतं ना विचारांचा, हे विचारांचा शब्द आहे ना, हा विचारांचा शब्द म्हणजे आपली इच्छा, ज्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. तो इथं टाकायचा फक्त. आणि न हे म्हणायचं नुसतं, की दावा करतो आणि स्वीकार करतो. हे झालं ते सूत्र. म्हणजे म्हणायचं म्हणजे फील करत म्हणायचं. ह्याच्यातला प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. ते आपण काल बघितलं. कसं म्हणायचं ते, की ईश्वर म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? आणि हे म्हणायचं वाक्य पूर्ण. ज्यातनं आपण ह्या धड्यामध्ये पण आपल्या हेल्थच्या धड्यामध्ये पण हे सूत्र आत्ताचं वापरणार आहेत. मग ते जे विचार आलाय ना, चुकीचा विचार जो आहे ज्याच्यामुळे मला त्रास होतोय, तो आपल्याला उच्चस्वर सांगतो, त्याच्यावर काम करायचं. म्हणजे त्या विचाराला बदलायचं. आणि मग त्याला सूत्रात टाकायचं म्हणजे त्या वाक्यात टाकायचं, की मी दावा करते आणि स्वीकार करते, की माझी शुगर अगदी संतुलनात आहे. माझं ब्लड प्रेशर अगदी संतुलनात आहे. पण त्याच्या आधी विचारायचं, की कशामुळं झालं बाबा मला हे? काय असा विचार आहे, की जो माझी शुगर लेव्हल सारखी अप डाउन किंवा ब्लड प्रेशर एकदम हाय ठेवतंय? काय काय विचार आहे माझ्या हृदयात? काय मनात विचार आहेत? मग आपला तो सांगतो, की तू हे करतीयेस. तू फार काळजी करतीस मुलांची किंवा हे. मग ते आपण सुधरवायचं आणि म्हणायचं मग, की मी हे विचार सोडते आणि मी पूर्णपणे ह्या गोष्टींना सरेंडर करते किंवा काय. मग तो विचार तुम्ही बदलायचा तुमच्या मनात. त्याच्यावर काम करायचं म्हणजे थोडक्यात त्या विचारावर. पूर्ण, की मी हे विचार कसा बदलू? मी कशी काळजी सोडून देऊ? मग तुम्ही हे सूत्र वापरायचं. अशा पद्धतीचे आहे. अगदी एकच सूत्र आहे जे तुम्ही सगळ्या धड्यात वापरायचं. फक्त काम काय बाबाजींनी काय सांगितलं, आपण विचारांमध्ये सुधारणा करतो. तो उद्देश हेतू हा आहे, की आपल्या आयुष्याच्या सगळ्या पैलूमध्ये पैसा, नाती, आरोग्य कुठले विचार त्रासदायक आहेत ते ओळखायचं, त्याच्यावर काम करायचं. आणि ते सूत्र म्हणायचं. अ, निर्मिती करतो ना आपण, सृजन करतो, की आता जो विचार मला समजला, की हा विचार त्रासदायक आहे, त्याला मी बदलते आणि जे नवं मला क्रिएट करायचंय, माझं आरोग्य छान करायचंय, त्याच्यासाठी मी निर्मिती करते. मग ते वाक्य वापरायचं. किती सोपं आहे युनिफाईडचा अभ्यास. मग ते संकेत मागतो आपण त्याच्यामध्ये. ते संकेत पण तुम्ही हळू प्रॅक्टिस करा. ते केवळ 6 महिनेच नाहीये ना, अजून खूप वेळ आहे आपल्याला हे करायला. तर ह्या सगळ्याचा आपण आपल्या विचारांना बदलण्यासाठी उपयोग करतो. ह्याच नोटवर आपण सगळेजण थांबू आणि तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश आणि आभारी खूप तुमचे धन्यवाद. आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. माझ्याकडून थँक सर्वांना प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री. तुम्हाला पण खूप प्रेम. ठीक आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. आपण उद्या सकाळी 5